बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारेच प्रवासी घडीचे. प्रकरण तिसरे. सरस्वती पूजन हा आमच्या शाळेतला त्यावेळचा मोठा कार्यक्रम असायचा. या कार्यक्रमात पूजेव्यतिरिक्त करमणुकीचेही कार्यक्रम असायचे आणि ते पाहायला पालकांची बरीच गर्दी जमायची. अशा एका कार्यक्रमात अमृते मास्तरांनी वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला या चालीवर पेन्सिलचा तुकडा माझा सांगा कुणी पाहिला असे एक गीत रचले होते. पेन्सिलचा तुकडा मिळाला नाही तर पेपर कसे तपासू, मार्क्स कसे देऊ, रिझल्ट कसा लावू वगैरे अनेक प्रश्न दुःखभराने त्या काव्यात अमृते मास्तरांनी उपस्थित केले होते. मूळ चालीत ते दांडगायने कोंबूनच म्हणावे लागत असे. त्यामुळे ते गीत म्हणतानाच माझा जीव व्याकुळ होत असे. तरीही हावभाव करीत ते व्याकुळतेने कसे म्हणावे याची तालीम मी सतत 15 दिवस अमृते मास्तरांकडून घेत होतो. अशा रीतीने अंगविक्षेप करून म्हणावयाचे गीत तयार झाले आहे असे बागायतकर मास्तरांना कळताच त्यांच्यातला हेडमास्तर जागा झाला. त्यांना एकदम आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. प्रस्तुत गीतात पंचम जॉर्जच्या विरुद्ध काहीतरी असेल असाही त्यांना संशय आला असावा, म्हणून त्यांनी ते गीत मुद्दाम वाचून पाहिले. अंगविक्षेप न करता त्यांनी ते 2दा वाचले आणि मग अंगविक्षेप करीत म्हणाले, अमृते, तुम्हास काही कळते की नाही? वनवासी राम माझा हे गीत कुठे आणि तुमचे पेन्सिलचा तुकडा माझा हे गीत कुठे? राम कुठे आणि पेन्सिलचा तुकडा कुठे? आणि तुमच्यापाशी पेपर तपासण्यासाठी सुद्धा पेन्सिलचा तुकडा नाही हे लोकल बोर्डाच्या मेंबराला कळले तर त्याचा काय परिणाम होईल याची जाणीव आहे तुम्हाला? 2 महिन्यांपूर्वी तुम्हाला पेन्सिल दिली नव्हती? कुठे आहे ती? अमृते मास्तरांनी नुसते खिसे चाचपल्याने म्हटले, अहो, यात खरे काही नाही, हे काव्य आहे. कसले काव्य? पेन्सिलच्या तुकड्यावर काव्य? आणि तुकड्यातला तू ऱ्हस्व असायला हवा हे तुम्हाला आज पावे तो माहीत नाही? मग पोरांना शिकवता काय? पोरांना शुद्ध लेखन आले नाही तर त्यांचे भवितव्य काय? शुद्ध लेखनातली चूक अमृते मास्तराने मुकाटपणे ऐकून घेतली, पण पेन्सिलचा तुकडा माझा हे गीतच रटाळ आहे हे ऐकून घ्यायला त्यांची तयारी नव्हती. राम कुठे आणि पेन्सिलचा तुकडा कुठे? पुन्हा बागायतदाराने मुद्दाम पकडला. पण माझ्या ऐका तरी, वनवासी राम माझा या गीताची फक्त चाल तेवढी घेतली आहे. अमृते मास्तरांनी बचाव केला. एखाद्या महान काव्याची चाल सटरफटर काव्याला घेणे हे सभ्यतेला सोडून आहे असे तुम्हाला वाटत नाही? सटरफटर या शब्दात ऱ्हस्व दीर्घ नसल्यामुळे बागायतकर मास्तरांनी तो शब्द झटपट उच्चारला असावा. अमृते मास्तरांना तो वेगळ्याच खटक्यात जाणवला. ते एकदम अस्वस्थ झाले. यात असभ्यपणा कसला? धरलेली शेपटी सोडवून घेण्यासाठी मांजर जसे अंगविक्षेप करते तसे अंगविक्षेप करीत अमृते किरकिरले. खात्रीने, निश्चित, अलबत. पाट्यावर वरवंटा मागे पुढे फिरवावा तशी मान हलवीत हेडमास्तरांनी खडखडाट केला. निश्चित असभ्यपणा झाला. मला त्यात मुळी शंका वाटत नाही. पेन्सिलच्या तुकड्यावर काव्य करण्याची मुळी पाळीच काय यावी? बाकीचे मोठे विषय संपले. साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळले. अमृत्यांनी एक कविवचन फेकून पाहिले. हेही तुमचेच काव्य? हेडमास्तरांच्या आवाजात इन्स्पेक्टराचा करडेपणा आला. नाही, हे दुसऱ्याचे आहे. मला वाटलेच. कोणाचे आहे? कोणाचे? 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 ते कोणाचे हे दोघांनाही माहीत नव्हते. त्यामुळे तो प्रश्न तिथेच सुटला. आणि मग बागायतकर मास्तरांनी आपल्या हेडमास्तर किसा वरवंटा फिरवला. अधिकार वाणीने ते म्हणाले,
तुमचा या गीताचा कार्यक्रम रद्द करा. ही डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाची क्रमांक 1ची शाळा आहे. यात सगळेच बिगरीचे वर्ग आहेत असा समज करून घेऊ नका. काव्याची घडी खिशात ठेवीत अमृते मास्तर चुपचाप झाले. पोटासाठी जो व्यवसाय पत्करला आहात त्यात प्रावीण्य संपादन करा. कवी होण्या इतकी परिस्थिती काय यावी तुमच्यावर? त्यापेक्षा मास्तरकीत लक्ष घाला. स्वतःचे शुद्ध लेखन सुधारा. त्यांनी वडिलकीने सल्लाही दिला. मग कार्यक्रमात आता अर्धा तास कसा भरून काढायचा ते तुम्ही बघा. अशी एक आपत्ती बागायतकर मास्तरांपुढे ठेवून अमृते मास्तर आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. पण बागायतकर मास्तर तसे डरणारे नव्हते. अमृते मास्तरांची जिरवण्यासाठी ते कामाला लागले. त्याने लगेच सर्व वर्गाची क्रमिक पुस्तके चाळली आणि हावभाव करून म्हणण्यासाठी ते गीत शोधू लागले. सुदैवाने त्यांना चेंडूचे गाणे सापडले. आणखी सुदैवाने त्या गाण्याखाली अंगविक्षेप करून म्हणावयाचे असेही लिहिले होते. त्यांनी ते गाणे निवडले. एवढेच नव्हे तर स्वतः धोतर खोचून शाळा सुटल्यावर ते पोरांच्या तालमी घेऊ लागले. वाह वा वाह वा चेंडू हा सुंदर कितीतरी खचित आहा. तर तो आपण घेऊन या सगळे मिळून खेळूया. आम्ही फेकू आम्ही झेलू तुम्ही फेका तुम्ही झेला. आता थोडे दूर सरू हो हो चेंडूस वाट करू. वाह वा चेंडू हा सुंदर कितीतरी खचित आहा. आता सरस्वती पूजन तर अवघ्या आठवड्यावर आलं होतं. तरीही 5-7 तालमीनंतर सुद्धा पोरांचा मेळ जमेना. पोरे चेंडू झेलता झेलता गाणी चुकू लागली आणि गाणे म्हणता म्हणता झेल सोडू लागली. शिवाय या गीतातले आम्ही तुम्ही हे शुद्ध लेखन आता बरे चालते असे फुत्कार अमृते मास्तर येता जाता टाकू लागले. तेव्हा तेही गीत बागायतकारांनी रद्द केले. अखेर सरस्वती पूजन फक्त 4 दिवसावरच येऊन ठेपले. 4 चौघात धोत्राची कास सुटली म्हणजे ती घालताना जशी गडबड उडते तशा गडबडीत बागायतकर मास्तर दुसरे गीत शोधू लागले. अखेर अकांताच्या भरात त्यांनी देवाजीची करुणा भाकून भाताचा हंगाम हे गीत निवडले. त्याही गीतावर अंगविक्षेप करून म्हणावयाचे असे लिहिलेले होते. त्यामुळे त्यांचे काम झाले. घरी जाता जेवण तयार असावे तसे त्यांना वाटले. ज्या पुस्तकात ते गीत होते त्या पुस्तकावर पंचम जॉर्जचे चित्रही होते. शिवाय मुंबई इलाक्यातील सरकारी शाळा खाते आणि व्हर्नाक्युलर टेक्स्ट बुक्स रिव्हिजन कमिटीने तयार केलेले असेही उल्लेख होते. त्यामुळे अत्यंत सुरक्षिततेच्या भावनेने त्यांनी भाताचा हंगाम हे गीत पक्के केले. देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली. देवाजीच्या नावा घेऊनी तयार व्हारे करू कापणी. खसा खसा मग विळा चालवा चूड कापुनी घाला अडवा. कापा कापा झटुणी सारे कडपांचे मग बांधू भारे. अशा प्रकारे गडबड गोंधळाला पूर्ण वाव देणारे गीत मुखर होऊन तालमी सुरू झाल्या. आम्ही 12-14 पोरांनी या गीताचा नुसता गलका उडवून दिला. पण ऐन सरस्वती पूजनाच्या दिवशी मात्र इतका काही गलका झाला की अमृते मास्तर अगदी हर्षोन्मादाने नाचले. आमची शाळा ती केवढी आणि त्यात स्टेज ते केवढे. दोन्ही बाजूंना जास्तीत जास्त पडदे खेचून सुद्धा कशीबशी 5-6 पोरे आपली तोंडे स्टेजवर दाखवू लागली. बाकीची पोरे भान हरपून पडद्यामागेच नाचत होती. घरी गेल्यावर तू कुठे दिसला नाहीस तो असा प्रश्न पालकांनी विचारल्यावर आपण पडद्यामागेच नाचलो हे अनेक पोरांच्या ध्यानी आले. या गीतात वास्तवतेचा रंग भरावा म्हणून आम्ही साऱ्या पोरांनी पंचे नेसून आणि बंड्या घालून शेतकऱ्यांचा पोशाख केला होता. प्रत्येकाने आपापल्या घरचे विळे आणले होते. बोलून चालून भाताचाच हंगाम. एवढ्याशा स्टेजवर आधीच दाटीवाटीने उभे राहिलेली आम्ही पोरे. पडदा बाजूला सरकताच आम्ही थरकाप घाबरलो. पण पडद्यामागून देवाजीने करुणा केली. अशी बागायतकर मास्तरांनी प्रत्यक्ष देवाजीच्या अंगावर काटा आणणारे आरोळी ठोकताच आम्ही पोरांनी नाईलाजास्तव तोंडे उघडली. कोयत्या विळे हातात धरून आम्ही हात जोडले.
आणि मी चुकतो की तू चुकतोस अशी एकमेकांची नेत्रपल्लवी चौकशी करीत आम्ही देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली असे जाहीर केले. नाही म्हटले तरी येथपर्यंत सारं ठीक जमलं. पुढे साक्षात लोकांसमोर उघड्यावर पडलेल्या आम्ही स्टेजवरल्या पोरांनी घाबरून गीत लवकर आटोपण्याच्या दृष्टीने घाई केली. आम्ही पुढला चरण पकडून तयार व्हा रे करू कापणी अशी घाई केल्यामुळे देवाजीच्या नावा घेऊन हे कर्तव्य आम्ही पार विसरलो. पण आपण स्टेजवर आहो असे समजून पडद्यामागे पडलेली पोरे मात्र तेच कर्तव्य पार पाडित होते. त्यामुळे अनेक आवाज एकमेकांना भेदून गेले आणि लढाई झाल्यासारखे वाटू लागले. तेव्हा बागायतकर मास्तरांनी पुन्हा एकदा आपला कठोर आवाज चढवून सारे किरकोळ पिचके आवाज आपल्या नियंत्रणाखाली आणले. पुन्हा एकदा देवाजीने करुणा केली. परंतु कमरेत वाकून हातातल्या कोयत्या सरसावीत जेव्हा आम्ही खसा खसा मग विळा चालवा असे म्हणून विळा चालवला तेव्हा माझा विळा लागून परशाच्या पंचाची कास सुटली आणि प्रेक्षकात हास्याची एक लाटच उठली. पण परशा डरला नाही. त्याने उभ्या उभ्याने स्टेजवर पंचाची कास घातली. कास ठाकठीक बसून तो पुन्हा खसा खसा मग विळा चालवा म्हणत वाकणार. तोच चूड कापुनी घाला आडवा म्हणत आम्ही उभे राहिलो. त्या झटापटीत परशाच्या गालावर माझ्या विळ्याचा ओरखडा आला आणि भळकन रक्त सांडले. त्या वेदनेच्या भरात त्याने हात भोसडीच्या म्हणून मला एक शिवीच हासडली. मी ओशाळून उभा राहिलो. मध्येच पळ काढावा आणि पडद्यात घुसावे असे वाटले पण शक्य नव्हते. डझनभर तरी कोयत्या माझी हत्या करण्यासाठी तळमळत होत्या. त्यामुळे नाक तोंड खाजवीत मी नुसताच उभाच राहिलो. परशा रडवेल्या तोंडाने रक्त बोटाने पुशीत होता आणि बोट चोखीत होता. बोटातूनच रक्त येते आहे असा त्याचा समज झाला होता आणि तरीही बाकीची पोरे मात्र चूड कापुनी घाला आडवा मध्येच दंग होती. आमची संग्रामी गाणे थांबत नाही. रक्ताची धार कमी होत नाही आणि रक्त पुसलेली बोटे झपाझप चुकून परशा रक्त पोटात घेत नाही. हे पाहताच परशाचा बाप पितृप्रेमाने कळवळला. अरे परशा, रगात रगात म्हणून तो प्रेक्षकातून उठला. तो पुढे असलेल्या पोराबाळांच्या हातावर मांड्यावर पाय देत तडक स्टेजवर चढला. ज्या पोरांचे सुटे अवयव चिरडले गेले ती पोरे केकाटून रडत उठली. तरीही पर्वा न करता परशाचा बाप स्टेजवर चढलाच. त्यामुळे सर्वांनाच हालचाल करणे कठीण झाले. आमचे सर्वांचेच अंगविक्षेप थांबल्यामुळे आता पुढे काय करावे याचा अंदाज घेण्यासाठी मी बावटासारखे पडद्यात पाहू लागलो. या भानगडीतून बागायतकर मास्तर आम्हाला सोडवतील अशी आशा आम्हाला वाटत होती. पण त्यांचे लक्षच नव्हते. डोळ्यांसमोर क्रमिक पुस्तक धरून गीत म्हणण्यात दंग झाले हेडमास्तर आपल्या तंद्रीतून ओरडले. कापा कापा झटुनी सारे, कापा कापा. काय कापा? परशाचा दांडगट बाप एकदम संतापाने किंचाळा. भडव्यानु कापलास तेवढा थोडा नाही झाला. तेव्हा कुठे बागायतकार मास्तरांचे डोळे खाडकन उघडले. त्याने भराभर शिट्टी फुंकली पण शिट्टीचा आवाजच आला नाही. तेव्हा गडबडीत शिट्टीचे उलटे टोक तोंडात होते हे त्यांच्या लक्षात आले. पण परशाचा बाप जबरदस्त. नारळ भरल्यावर बारदान हलवून बंद करावे तशा सरावाने त्याने पडद्याची दोन्ही बाजूची दोन टोके पकडली आणि अख्खे स्टेज बारदान भरल्याप्रमाणे एकदम बंद करून टाकले. दरम्यान परशाच्या बापाची समजूत काढीपर्यंत बहुतेक प्रेक्षक गोंगाट करीत निघून गेले होते. परशाच्या बापाची समजूत काढणे कठीण झाले होते कारण तो बागायतकरांना बोलूच देत नव्हता. एका साध्या शब्दाआड एक शिवी अशा रीतीने तो शब्दमालिका गुंफीत होता. शिवाय परशाच्या हातातला विळा त्याने आपल्या हातात घेतला होता. त्यामुळे तो धूळ कापुनी घाला आडवा करणार की काय या भीतीने बागायतकरांना घामच सुटला होता. तेवढ्यात नरू माझ्या कानात कुजबुजला. मास्तरांचा धोतार बघ, घामानं रे ता. मी त्याला आवरलं. छा, इतको घाम खायचो? नरूला शंका होतीच. अखेर वार्षिक परीक्षेत परशाला वरच्या वर्गात ढकलण्याची हमी देऊन बागायतकर मास्तरांनी ते प्रकरण कसेबसे मिटवून टाकले आणि सुटकेचा सुस्कारा सोडला. पण विळे, बंड्या आणि पंचे ज्यांच्या त्यांच्या घरी न गेल्यामुळे ते प्रकरण पुढे शिमग्यापर्यंत चालू होते.
या साऱ्या प्रकरणातून बागायतकर मास्तरांनी जो धसका घेतला तो कायमचा. ते पुन्हा कधीही सामुदायिक कार्यक्रम सादर करण्याच्या फंदात पडले नाहीत. पुढे 1-2 वर्षात 17 रुपये पेन्शन घेऊन ते निवृत्त झाले आणि बाजारात जायच्या रस्त्यावर असलेल्या आपल्या घरात कसा तरी वेळ काढू लागले. आला दिवस ढकलू लागले. पिढजात घरात राहून भव महानदीत तरून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्या रस्त्यावरून बाजारात जाताना हमखास त्यांच्या घरावरून जावे लागत असे. ते घर शांत एकलकोंडे दिसायचे. तेही रिटायर्ड झाल्यासारखे वाटायचे. त्या घराला एकुलती एक छोटीशी खिडकी होती. त्या खिडकीतून दुपारपर्यंत थोडा थोडा धूर झिरपताना दिसे. घराच्या जिवंतपणाची तेवढीच एक साक्ष. बाहेर ओट्यावर कधी दिसलेच तर शुद्ध लेखन घालण्याच्या जुन्या पद्धतीने विचारायचे, काय रे आपू, कसे काय, बरे आहे ना, अभ्यास काय म्हणतो, शुद्ध लेखन चांगले ठेव हो. कधी मला वेळ असला म्हणजे मग त्यांच्या अंगणात मी थोडा अधिक वेळ थांबत असे. बोलता बोलता ते अलीकडे शिक्षणाचा दर्जा कसा खालावतो आहे ते सांगत असत आणि मग सारे खापर अशुद्ध लेखनावर फोडीत असत. मी त्यांच्या त्या जुन्या घराकडे बघत राही. बघता बघता वाशांना धरलेल्या वाळवीचे टप टप तुकडे पुढ्यात पडत असत. वासे बदलून घ्या, वाळवी लागले आहे, असे सांगितले म्हणजे एक चकार ही तोंडातून न काढता कडवटपणाने ते फक्त चालले आहे अशा पद्धतीने हात हलवायचे. मूल नाही, बाळ नाही, कुणासाठी घर राखायचे असा विचार त्यांच्या मनात असावा. तरीही अखूड बुटक्या दारावर आंब्याची पाने आणि भाताची कणसे यांचे एक तोरण सदैव असायचे. घराच्या दर्शनी भिंती खरवडलेल्या होत्या, पण तरीही त्यावर चुन्याने रंगवलेला नागोबा होता. बऱ्याच वर्षापूर्वी टांगलेले फलक होते. त्यावर राम राम यावे वसावे, लवकर निजे लवकर उठे त्यास परमेश्वर भेटे, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहु मानिती लोक येणे तुम्हाला, अशी सुशोभिते होती. अलीकडे त्यांच्या भोवतीला एक काळाकुट्ट बोकाही ठाण देऊन होता. शाळा सुटल्यापासून खेकसायला रागवायला आहे कोण, आम्ही वृद्ध, आम्हास विचारतो कोण. म्हटले बोका पाळावा म्हणजे शाळेत पोरावर खेकसायच्या आमच्या सवयीत खंड नको. या बोक्यावर आपले खेकसता येते, तो सारे निमूटपणे ऐकून घेतो, असं म्हणून ते नारायणाचे कौतुक करायचे. त्यांनी मुद्दाम त्या बोक्याचे नाव नारायण ठेवले होते. हेतू हा की त्याला हाक मारण्याच्या निमित्ताने तरी परमेश्वराचे नाव मुखी घोळावे. इतर वेळी ओव्या, श्लोक, अभंग, आर्या मुखी घोळवीत ते घरातल्या घरात फिरत असत. दयाब्द वळशील तू तरी न चातका सेवका, उणे किमपी भाविका वगशील तू देवका, असे गुणगुणून झाल्यावर मुलांना सांगावा तसा ते अर्थही सांगून मोकळे होत. म्हणजे आपण म्हटलेल्या केकेचा अर्थच देवाला कळला नाही असे व्हायला नको. हे प्रभो, तू दयेचा मेघ म्हणजे ढग जर अनुकूल होऊन इकडे वळलास तर मग भक्तरूपी चातकांना कसलीही वाण राहणार नाही. तेवढ्यात नारायण उपासपोटी म्याव म्याव करायचा. नारायणा, आमच्यामुळे तुझ्या नशिबीचे दूध तुटले, सदाचाच आपला अपुरा ढाबास. मला बाजारातून येताना पाहताच ते केका अर्धीच सोडून म्हणायचे, अपू, काय मासळी मिळाली तरी. होय, सरंगो आणलाय, स्वस्त आहे तरी. 9 आणे दिले. 9 आणे. नकारार्थी मान हलवीत आपल्याशीच ते म्हणायचे, आपले काम नव्हे. आणि मग मला म्हणायचे, आईला म्हणावे थोडा नारळाचा रस अधिक टाक म्हणजे बरे होईल कालवण. आणि मग मी पुढे जाता जाता तोंडचे पाणी गिळून म्हटलेली केका माझ्या कानी यायची. तरेन तुमच्या बळे भव महानदी नाविका, तुम्हीच मग आदरास्तव मला सुदी नाविका. असे विदित वास ही मज सदा श्रमीचा करा, दया गुण पहा सवे मज सदा श्रमीचा करा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.